देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे हा जबाब दो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी तर म्हटलंय ना की मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसींवरती अन्याय होऊ देणार। हे बघा आज महाराष्ट्रातला तमाम मराठा काय मागणी करतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे। हे सर्वचे सर्व राजकीय पक्ष मग शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, याचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला झुलवाचं काम या ठिकाणी करत आहेत। उद्धव ठाकरे यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही। त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला मला तरी वाटतं का उद्धव साहेबांची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटवणे ते म्हणताय केंद्राकडे जा। देवेंद्र फडणवीस साहेब आपण या ठिकाणी पुढाकार घ्या, केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे त्यामुळे मोदी साहेबांना भेटा, लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे। तुमच्यावर परत आरोप होऊ शकतात की भाजप प्रणित आहात, भाजपाकडून मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे जरांगे पाटील यांचं आंदोलनाची धार कमी करण्यासाठी। हे बघा ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं तुम्ही माझं फेसबुक बघा, माझे बाईट बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय आणि येणाऱ्या काळात पण जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार। बघू ना आता ते रोखत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही। उद्या ना अहो इकडं मराठा युवक आत्महत्या करतोय, मराठा युवकांना नोकऱ्या नाहीये, तर कायदा सुव्यवस्था काय करायचं, अटक करा आम्हाला, फाशी द्या आम्हाला, काय मराठा समाजासाठी। जरांगे पाटील पण म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचे मराठा नाहीयेत, मग याला तुम्ही उत्तर कसं देणार? मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केले, तुमच्यावर टीका केली। हे बघा माझं आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांना पण मी आता सांगितलंय काय का जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, काय प्रत्येक आंदोलनाला। या महाराष्ट्रात 58 मोर्चे निघत असताना, शांततेच्या माध्यमातून निघत असताना बऱ्याचशा संघटना समोर सगळे पुढाकार होते, त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी माझं नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही म्हणून नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही का केरे पाटला ते दाखवून द्या मला। आमच्या जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा आहे। आमदार पाठवा म्हणतात, आंदोलन केल्याने होणार नाही असं ते म्हणतात जरांगे पाटील, मग तुम्ही आंदोलन का करताय? जरांगे पाटलांनी 288 जागा लढवण्याची भूमिका घेतली, ते 29 तारखेला या ठिकाणी निर्णय घेणार। किती तारखेला? 29 तारखेला। मला सांगा हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नसेल तर ते जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली। आपण बघू शकतोय रमेश केरे पाटील मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी आपण सागर बंगल्यावर धडक देणार ठिय्या आंदोलन करणार अशी भूमिका घेतलेली होती, मात्र गिरगाव चौपाटीवर त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर रमेश केरे पाटील यांना घेऊन जाताना पोलीस दिसतात। देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन ते करणार होते आणि त्याचा इशाराही दिला होता। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा ठोक क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत तेही या ठिकाणी आलेले होते, पण पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस या सर्वांना घेऊन जाताना दिसून येत आहेत। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाविषयी, मराठा समाजाचे जे आरक्षणाची मागणी आहे त्याविषयी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात होतं, मात्र इथं पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि पोलिसांकडून आता या आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय, पण या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते।
तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनासाठी हे सर्वजण निघालेले होते, पण फडणवीसांची भेट घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती रमेश केरे पाटील यांनी. पण त्यांना आता पोलीस घेऊन जाताना दिसून येत आहेत. पोलिसांच्या व्हॅनमध्ये त्यांना बसवले आणि त्यानंतर आता या सर्व आंदोलकांना घेऊन पोलीस निघालेले आहेत. त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो. जवाब दो असं म्हणत या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून या ठिकाणी आंदोलनाची हाक दिलेली होती. आधी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर जाऊन आपण आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर शरद पवार यांच्याही घराबाहेर जाऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. पण शरद पवार सध्या मुंबईमध्ये नाहीये, ते दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे आपण फडणवीसांकडून त्यांची बाजू जाणून घेणार, त्यांची नेमकी भूमिका काय आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून याविषयी आपण जाब विचारणार असल्याचं या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सांगितलं जात होतं. त्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली. मात्र तिथं जाण्याआधीच या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला होता. चेकिंग केली जात होती आणि त्यानंतर आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या सर्व आंदोलकांना घेऊन त्यांच्यामध्ये रमेश केरे पाटील हे सुद्धा आहेत. त्यांना घेऊन पोलिसांची व्हॅन तिथून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. दरम्यान फडणवीस यांना भेटूनच आपण जाणार. माफ करा, फडणवीस राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनच आपण पुढे जाणार असल्याचं त्या ठिकाणी केरे पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं. पण त्याच्या आधीच त्यांना गिरगाव चौपाटीवर त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं. त्यांची कार पोलिसांनी अडवली होती आणि त्यानंतर कारमधून बाहेर काढून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. त्यांच्यासोबत जे आंदोलक होते त्यांनाही पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि या सर्वांना घेऊन पोलीस तिथून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. दरम्यान सर्वच नेत्यांनी, सत्ताधारी असतील किंवा विरोधक, त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून केली जाते. त्यासाठी मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर आंदोलन झालं होतं. त्यांची भेटही आंदोलकांनी घेतलेली होती. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही घराबाहेर शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याच्या आधी पोलिसांनी त्यांना अडवलेलं होतं आणि ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तसाच काहीसा प्रकार आजही घडताना दिसून येतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला असताना त्यांना त्याच्या आधीच अडवण्यात आलं आहे आणि गिरगाव चौपाटीवर केरे पाटील यांची गाडी अडवून त्यांना गाडीतून बाहेर काढून पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. त्यांच्यासोबत असलेले जे इतर आंदोलक होते त्यांनाही पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलीस त्यांना घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान आपण फडणवीसांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा थोड्याच वेळापूर्वी रमेश केरे पाटलांनी घेतला होता. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे रमेश केरे पाटील हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला होता. पोलिसांकडून प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात होती, कारण आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगल्याच्या बाहेर आपण ठिय्या मांडणार, आंदोलन करणार आणि फडणवीसांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय, त्यांची भूमिका मराठ्यांना आरक्षणाविषयी नेमकी काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय तिथून हटणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली होती मराठा आंदोलकांनी. मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या या आंदोलकांनी पण त्याच्या आधीच त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांच्या ताब्यात सध्या रमेश केरे पाटील आहेत. रमेश केरे पाटील यांची गाडी ही सागर बंगल्याकडे जाताना त्यांना अडवण्यात आलं. त्या गाडीतून बाहेर काढून पोलीस त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेलेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्त्यांना, इतरही आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलकांनी घोषणाबाजी केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.